वृत्तांकनासाठी गेलेल्या येवला येथील ज्येष्ठ पत्रकार विलास कांबळे यांना पांढऱ्या रंगाच्या सेंट्रो कारने पाठीमागून धडक दिल्याची घटना रविवारी सायंकाळी फत्तेपुरुष नाका परिसरात हॉटेल वर्मा पॅलेस समोर घडली. या अपघातात कांबळे यांच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली असून हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांच्यावर येवला शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोपरगावकडून येवल्याकडे येणाऱ्या या कारवर चालकाच्या बाजूला पोलीस असा फलक असल्याचे कांबळे यांनी सांगितले. धडक दिल्यानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला. अपघातावेळी परिसरात एकलव्य संघटनेची मिरवणूक सुरू होती आणि पोलिसांचा बंदोबस्तही होता. अपघातानंतर एका महिला होमगार्डने जखमी कांबळे यांना रस्त्याच्या कडेला बसवले. मात्र इतरांकडून अपेक्षित मदत मिळाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वाहनाचा फोटो घेऊन ते अडवण्याचा प्रयत्नही झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान अज्ञात वाहनाचा तातडीने शोध घेऊन संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार विलास कांबळे यांनी येवला शहर पोलिसांकडे केली आहे. नमस्कार, मी पत्रकार विलास कांबळे. आज सायंकाळचे 4:30 वाजेच्या सुमारास मी कामानिमित्त बातमी कव्हर करण्यासाठी त्या परिसरात गेलो होतो. गाडीवर असताना ट्रॅफिक जाम होते, मी थांबलेलो होतो. त्या पिरियडमध्ये एक सेंट्रो पांढऱ्या रंगाची कार माझ्या गाडीला धडक मारून पुढे थांबली. त्यानंतर त्या गाडीचा मध्य प्रदेशची गाडी होती ती. त्या गाडीमध्ये पोलिसाची पाटी असलेला पोलीस नाव लिहिलेलं पाटी होती. आणि सदर घटना घडल्यानंतर त्या पिरियडमध्ये ती गाडी मला धडक मारून पुढे पळून गेली. मला तर हाताला पूर्ण फ्रॅक्चर झालेलं होतं. मी पूर्ण सावध होतो. त्या दरम्यान येवले शहरात एकलव्य संघटनेची मिरवणूक जात होती. आज एकलव्य आदिवासी मिरवणूक दिनांची मिरवणूक निघालेली होती. त्या पिरियडमध्ये येवला शहराचा पण बंदोबस्त होता. पण अपेक्षित होता येवला शहराचा बंदोबस्त असताना परिसरात तिथे पोलिस होते, होमगार्ड्स होते. पण कुठल्याही पद्धतीची मला त्यांच्याकडून मदत झाली नाही. ही दुर्दैवाची घटना आहे. आम्ही पत्रकार आजपर्यंत वेळोवेळी प्रत्येक घटनेला रात्र नाही पाहत, दिवस नाही पाहत, प्रत्येक वेळेस आम्ही 24 तास तत्पर सेवेत असतो. पण अशी अपेक्षा असताना सुद्धा अशा घटना घडल्या. त्या पिरियडमध्ये 112 नंबरला सुद्धा डायल झालेला आहे, पण तो कॉलसुद्धा रिसिव्ह झालेला नाही. याबाबत थोडी सखोल चौकशी करून त्या गाडीचा तपास लावा. अज्ञात गाडी मध्य प्रदेशची सेंट्रो कार आहे ती. त्यावरती असलेली त्या पिरियडमध्ये त्या कारमध्ये 2 पोलीस विदाऊट ड्रेसमध्ये पिलेल्या अवस्थेत मतधुंद होते. अपघात झाल्या त्यांनी तात्काळ ते गाडी पुढे नेली त्यांनी आणि तिथून पळून गेले. तरी येवला शहर PI आपल्या शहराचे PI सरांनी याबाबत तात्काळ लवकरात लवकर ते CCTV फुटेज खंगाळून सदर गाडी व ताब्यात घेऊन याबाबत लवकरात लवकर उलगडा करावा अशी पोलीस प्रशासनाला माझ्याकडून विनंती आहे. बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र. अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल. ठिकाण अमरधाम रोड, विक्रांती हॉटेल समोर, येवला. बटाव फोटो स्टुडिओ.